हातवर करा. व्हेरी गुड. तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटतंय ना? बरं. तर हे खेळामध्ये भेटले तुम्हाला काही मेमरी, बुद्धीच्या स्पर्धेमध्ये भेटले, नाव आठवणे है ना. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या खेळामध्ये सगळ्यांना भेटले है ना, वेगवेगळ्या. म्हणजे प्रत्येकामध्ये एक चांगले गुण आहेत तुमच्यामध्ये, वेगवेगळे गुण आहेत. कोणाची मेमरी चांगली आहे, कोणाला धावण्याची म्हणजे पाय चांगले आहेत, काही गेम हाताने खेळले जातात समजा, तर हात मजबूत आहे कोणाचे. आणि या सगळ्या गोष्टीला कंट्रोल कोण करतं? मेंदू. मेंदू, आपला मेंदू चांगला असला की हात पाय आपलं शरीर खेळामध्ये चांगलं प्रावीण्य करतं. बरोबर. तर सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन मेडल भेटल्याबद्दल. तुमच्याशी महत्वाचं मी इथे बोलायला आलेलो आहे, गप्पा मारायला आलेलो आहे. तुमच्या बाजूने पण मला हे पाहिजे, अभिप्राय पाहिजे. तुम्ही पण बोललं पाहिजे माझ्याशी. मी फक्त बोलणार, तुम्ही ऐकणार असं नाही. मी ज्या ज्या वेळेस तुम्हाला विचारणार उत्तरं तुम्ही लवकर देणे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी ह्या शाळेचा विद्यार्थी आहे. हा तो युनिफॉर्म तुम्ही जो घातलेला आहे, हाच युनिफॉर्म मी घालत होतो लहानपणी, 1ली ते 4थी. मला वाटतं 89 साली मी इथे आलो. 93 साली इथे 4थी पास होऊन पुढच्या शाळेमध्ये गेलो त्याच्या. आणि खाली जो हॉल आहे, खालचा सगळ्यात खालचा जो हॉल आहे, त्याच्या पाठीमागचा जो मोठा हॉल आहे, तिथे आम्ही बसायचो शाळेमध्ये. म्हणजे 1ली ते 4थी मला वाटतं त्याच हॉलमध्ये आम्ही कंटिन्यू, मागचा जो मोठा हॉल होता त्याच्यामध्ये बसायचो. आणि आम्ही शाळेमध्ये सकाळी लवकर यायचो. त्याच्यानंतर बसायला ज्या पट्ट्या होत्या रोलिंग, मला अजूनही आठवतो, त्या आम्ही आता आथरून घ्यायचो. मावशी एक याच्या साफ करायच्या, आम्ही रोलिंग पट्ट्या करायचो. मला धर्माधिकारी मॅडम जे आहे ते शिकवायचे, जसं तुम्हाला लोखंड मॅम, इतर मॅम जसे शिकवतात ते शिकवायच्या. सावजी मॅम आम्हाला शिकवायला होत्या. आणि 1ली ते 4थी मी रोज यायचो. मला असं आठवत नाही की मी सुट्टी घेतली. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की तुम्ही सुट्टी घ्यायची नाही. जर तुम्हाला यश पाहिजे तर एकही दिवस सुट्टी नको. आताच पुण्याला एक मुलगा 10वी मध्ये महाराष्ट्रात पहिला आला. तर त्याचं मी बातमीमध्ये त्याचा इंटरव्ह्यू, त्याची मुलाखत वाचली, ऐकली. तर त्याला विचारलं की तू महाराष्ट्रात 10वी मध्ये पहिला कसा आला? तर तो म्हणे सोपं आहे म्हणे, मी रोज शाळेत जात होतो म्हणे. आणि माझी 100% अटेंडन्स आहे म्हणे. म्हणजे 1ली ते 4थी 10वी पर्यंत मी एकही दिवस सुट्टी घेतली. म्हणजे बाकीचे मुलं गावाला जायचे, आजारी पडायचे, लग्न कार्याला जायचे आणि ते सुट्टी घ्यायचे. पण तो मुलगा कधीही त्याने शाळा बुडवली नाही. फक्त सार्वजनिक सुट्टी आली, दिवाळी, दसरा किंवा रविवार आला तरच त्याने त्याचे कार्यक्रम, काम, इतर कामं केले. शाळेत रोज तो यायचा. तर तुम्ही आजपासून रोज शाळेत येणार? व्हेरी गुड. दुसरी गोष्ट आहे की आपलं जे सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही या शाळेतून शिकून काय करणार आहे? एक जण उत्तर सांगा. एक जण. आता तुम्ही काय बोललं हे तुम्हाला ऐकू गेलं, पण इतरांनी काय बोललं ऐकू गेलं का? तर सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही एकमेकांचं ऐकायला शिका. तुमचा मित्र, तुमची मैत्रीण हे काय बोलताय हे पण तुम्ही ऐका त्याच्यामध्ये. तर आपण इथून एक विचारू, एक एक उत्तर. तू सांग एका शब्दात काय बनायचं आहे? पोलीस. मी डॉक्टर आहे म्हणून डॉक्टर नाही. ते वकील होते, वकील व्हायचं का? ते वकील होते, वकील. फौजी. तुला काय व्हायचंय? काय म्हणायचं मोठे? डॉक्टर, इंजिनियर, पोलीस. पोलीस, कलेक्टर, आर्मी. पाठीमागे काय बनायचंय? पोलीस. पुढे
पोलीस. तू बोल. बाकी ऐकताय ना? पुढे तुम्ही सगळ्यांनी इथे पार्लर मध्ये जायचं. आर्मी, फौजी, अजून आर्मी. नेक्स्ट तू तू सांगितलं का? फौजी. व्हेरी गुड, छान. फौजी, व्हेरी गुड. तर बऱ्याच जणांनी डॉक्टर, फौजी, आर्मी, वकील, पार्लर आणि पोलीस एवढे सांगितले. इंजिनियर. तर छान. तर आता हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये, डायरीमध्ये